नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण या व्हिडिओमध्ये बोटनेक ब्लाऊज डिझाईन पाहणार आहोत. अस्तर फोल्ड केलेला आहे. बंद बाजू माझ्याकडं, ओपन भाग समोर आहे. सर्वात अगोदर उंची घ्यायची आहे. तयार उंची आहे 13 इंच प्लस 1 इंच मिळवला 14 इंचावरती मी हा पॉईंट घेतलेला आहे. पहा, आता ह्या पॉईंटवरती आपण शोल्डर टाकणार आहोत. शोल्डर आहे 6.25 इंच, कारण का हा बोटनेक ब्लाऊज आहे याच्यासाठी. आता मी इथं 6.25 इंचावरती पॉईंट घेते. पहा, हा आपला शोल्डरचा पॉईंट आहे. खूप छान, खूप सुंदर ही ब्लाऊज डिझाईन आहे. आता इथून मुंडा घ्यायचा आहे, तो 6 इंचावरती घ्यायचा आहे. आता फक्त मी 6 इंचावरती असा हा एक पॉईंट घेते. इथून आपलं 6.25 इंच अंतर आहे का त्या पॉईंटपर्यंत ते पाहायचं आणि मग मुंड्याची लाईन ड्रॉ करायची. आता हे परफेक्ट मुंडेचं माप झालं. आता आपण छातीचं माप टाकणार आहोत. छाती आहे 30 इंच, त्याचा चौथा भाग येतो 7.5 इंच प्लस 2 इंच मार्जिन. तुम्ही 1.5 इंचसुद्धा मार्जिन घेऊ शकता. इथं मी 2 इंच मार्जिन घेतलेलं आहे. कमर आहे 24 इंच, 24चा चौथा भाग येतो 6 इंच प्लस 1 इंच पाठीतल्या टक्स आणि 2 इंच मार्जिन, असा हा बॉक्स आपला तयार झालेला आहे. आता गळा रुंदी आणि शोल्डर पट्टी सांगते. शोल्डर पट्टी आहे ती 3 इंच घेतली. गळा रुंदी आहे ती 3.25 इंच आपली राहते. आता इथे 3 इंचावरती पॉईंट घेतल्यानंतर तिथून आपण खाली 3 इंच परत एक पॉईंट घ्यायचा आहे. पहा, आता हा 3 इंचचा बॉक्स तयार करून आपण घेतलेला आहे. आता पूर्ण उंची गळ्याची किती आहे तर 10.5 इंच पूर्ण गळ्याची उंची आहे. आता वरून शोल्डरच्या लाईनपासून 10.5 इंचावरती पॉईंट घेतला. 3.25 इंच गळा रुंदी खालीसुद्धा घेतली आणि असा हा दुसरा बॉक्स तयार करून घेतला. इथून 2 इंच अंतर घेतलेलं आहे. पहा, 3 इंचाच्या पॉईंटपासून 2 इंच अंतर घेतलं आणि असा हा दुसरा छोटा बॉक्स तयार करून घेतला. आता समोर जी लाईन दिसते ड्रॉ केलेली गळ्याची, पहा, बंद घडीकडे नव्हे तर आपल्या समोर जी लाईन आहे तिथून आपण 1.5 इंचचा एक पॉईंट घेणार आहोत. पहा, हे बॉक्स तयार करून घ्यायचा 1.5 इंचचा. आता हेच काय करायचं आहे आपल्याला की कटिंग करून घ्यायचं आहे. मुंड्याला आकार 1.25 इंचावरती कोपऱ्यापासून द्यायचा आणि कटिंग करून घ्यायचं. मुंड्याचं माप राहून गेलेलं आहे. आता सांगते. आता इथं शोल्डर उतार 1.25 इंचावरती द्यायचा, जेणेकरून शोल्डर आहे ते खांद्यावरून उतरणार नाही. आता डबल फोल्डवरती आपण मापं टाकलेली होती, सिंगल करायचं आणि दुसऱ्या साईडला सुद्धा अशा पद्धतीनं जे ड्रॉईंग केलेलं आहे ते उठवून घ्यायचं. पहा, आता हे उठल्यानंतर चॉकनं आपण डार्क करून घेऊया, जेणेकरून तुम्हाला सर्व मापे आहेत ती समजतील. आता इथं पहा, परत फोल्ड केलं आणि दुसऱ्या साईडला आपल्याला इथं राऊंड शेप आकार देऊन घ्यायचा आहे मध्यापर्यंत. एकाच साईडला आपल्याला हा राऊंड शेप आकार येतो. हा बॉक्सपर्यंतची लाईन आहे तिथंपर्यंतच आकार देऊन आपल्याला घ्यायचा आहे. दुसऱ्या बॉक्समध्ये आपल्याला पानाचा आकार द्यायचा आहे. पहा, खूप छान असा आपल्याला हळूवारपणे आकार देऊन घ्यायचा अशा पद्धतीने. तुम्ही जर पानाचा आकार अशा पद्धतीनं तुम्हाला नाही जर जमत असेल कपड्यावरती, तर तुम्ही पेनानं काय करायचं की कागदावरती आकार काढून घ्यायचा, कटिंग करायचं आणि वरती ठेवलात तरी चालेल. आता ही सगळी मापं आहेत ती मी अस्तरवरती केलेली आहेत, पण अस्तर मी अजिबात कटिंग करणार नाही. आता साडीतला कपडा सुलट ठेवलेला आहे. पहा, खाली म्हणजे साडीतला जो ब्लाऊज पीस आहे तो सुलट ठेवला आणि त्याच्यावरती हे ड्रॉईंग केलेलं आपलं मापाचं अस्तर ठेवलेलं आहे. आणि आता पिनअप करून घेतलं आणि इथून इथून आणि इथून अशा पद्धतीनं शिलाई करून घ्यायची आहे. आता मी शिलाई कशी करून घेते पहा आणि मग नंतर कटिंग करायचं. तर का कटिंग असं केलं आणि शिलाई अशी का केली, तर गळा जो आहे व्यवस्थित येतो आणि खालचा कपडा आहे साडीतला तो एकदम सुळसुळीत आहे, त्यामुळं गळ्याचा आकार आपल्याला बिघडू शकतो. याच्यासाठी काय केलं की कटिंग न करता अशा पद्धतीनं स्टिच करायचं आहे. आता आपण स्टिच करून झाल्यानंतर गळ्याचा जो मेन आकार आहे म्हणजे आपण जी डिझाईन बनवली ते कटिंग करून घेणार आहोत. खूप सोपी पद्धत आणि खूप ट्रेंडमध्ये हा बोटनेक डिझाईन जी आहे ती चाललेली आहे आणि दिसायला कसं वाटतं की खूप अवघड आहे किंवा खूप किचकट अशी आहे असं वाटतं, पण नाही, बनवायला खूप सोपी आहे आणि मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीनं या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे. आता कटिंग पाहू शकता, कुठून
केलेली आहे अशा पद्धतीनं कटिंग करून घ्यायचं। चॉकनं मार्किंग केलेली आहे त्याच्यावरती आपण शिलाई घेतली। आता शिलाईच्या आतल्या साईडला आपण 1/2 इंच अंतर सोडणार आहोत आणि मग कटिंग करायची आहे। आता ही कटिंग केल्यानंतर जे 1/2 इंच अंतर आपण सोडलेलं आहे अशा पद्धतीनं शिलाईच्या आतल्या साईडला तिथं असे छोटे छोटे कट लावायचे आहेत। आता कट का लावायचे, आपण आता हे अस्तर उलट साईडला पलटी करणार आहोत, त्या साईडला आपला व्यवस्थित पलटी होतं आणि जे डिझाईन आहे त्याचा आकार आहे तो अजिबात बदलत नाही, व्यवस्थित आपले कोने बाहेर येतात आणि कुठंही चुनट वगैरे येत नाही। पहा, त्याचे जे कोने आहेत ते व्यवस्थित असे आकारानुसार बाहेर काढून घ्यायचे कात्रीच्या साहाय्याने, किंवा आणखी तुमच्याकडे पेन असेल तर त्या साहाय्याने तुम्ही ही टोकं व्यवस्थित बाहेर काढू शकता कोनं। आणि अशा पद्धतीनं सरळ व्यवस्थित गळ्याचा आकार आहे तो करून घ्यायचा अस्तर फोल्ड आतल्या साईडला केल्यानंतर। आणि तुम्ही याच्यावरती प्रेससुद्धा करू शकता। आता प्रेस न करता तुम्हाला गळ्याचा आकार किती छान दिसत आहे पहा, व्यवस्थित चौकोनाचे कसे कोने निघलेले आहेत ते पाहू शकता। आता इथं किनाऱ्यावरती आपल्याला दाबटीप घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला व्यवस्थित आपला असा हा गळा बसेल। आता हा गळा तुम्ही प्रेस केल्यानंतर सुद्धा खूप छान बसतो। मी आता प्रेससुद्धा केलेलं नाही तरीसुद्धा खूप छान आपला हा बसलेला आहे। आता उलट करायचं पहा, उलट केल्यानंतर जे अस्तर आहे ते कपड्याला व्यवस्थित अशा पद्धतीनं हात फिरवत घ्यायचं, कारण का जे कापड आहे ते खालचं सुळसुळीत आहे, तुम्ही पिनअप करू शकता। आता मी इथं हाताच्या मदतीनंच व्यवस्थित शिलाई करून घेतलेली आहे पहा, म्हणजे अस्तर कपड्याला जोडून घेतलं। एक्स्ट्रा कापड आहे ते अस्तरच्या मापानुसार कटिंग करून घेतलेलं आहे। आपण आता पाटीत ज्या पद्धतीनं कपड्याची नॉट तयार करतो त्याच पद्धतीनं मी इथं नॉट तयार करून घेतलेली आहे। आता कटिंग करत आहे 1.5 इंचावरती पहा, हे तुकडे जे आहेत ते 1.5 इंचावरती कटिंग केलेत आणि मी इथं कपड्याची नॉट तयार केली। तुम्ही तयार नॉटसुद्धा अशा पद्धतीनं कटिंग करून इथं जोडून घेऊ शकता। आता इथं मी पॉईंट घेते पहा, वरच्या टोकाला 1 आणि खालच्या साईडला 1 घेते। आता सेम दुसऱ्या साईडला सुद्धा याच पद्धतीनं चॉकने मार्किंग करून घ्यायचं आहे सेम। आता इथे ही नॉट घेतलेली आहे, फोल्ड केली म्हणजे डबल केली आणि आपली जी तयार नॉट आहे ह्याच्यामध्ये जाईल इतपत अंतर सोडून मी ही नॉट आहेत ती पॉईंटवरती जोडून घेतलेली आहेत। दोन्ही साईडला सेम याच पद्धतीनं जोडून घ्यायचं आहे। आता जो गळा आहे तो आपण लेसनं पूर्ण कवर करणार आहोत। तुम्ही नाही लावलीत लेस तरी चालेल, तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही त्या पद्धतीनं करू शकता। आता मी इथं खूप बारीक लेस घेतलेली आहे, तुम्हाला मोठी पाहिजे असेल तर तुम्ही मोठीसुद्धा लावू शकता किंवा आणखी काहीही डेकोरेशन ह्याच्यावरती करू शकता। आता मी इथं खूप लहान म्हणजे एकच शिलाई बसेल इतकी लेस ही घेतलेली आहे आणि पूर्ण गळ्याला मी कवर करते पहा। खूप सुंदर ही ब्लाऊज दिसते आणि आता सीझन जो चालू आहे आपला मेन, आता सण सुरू होत आहेत, लग्न सराई जवळपास आता संपत आलेली आहे आणि आता वटपौर्णिमा येते, पुढं गणपती येतात, रक्षाबंधन आहे, नागपंचमी आहे, त्यामुळे आता नव्या नवरींचे जे सण आहेत ते आता इथून सुरू झालेले आहेत। त्यामुळे हे ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन तुम्हाला खूप छान उपयोगी पडेल आणि तुम्ही अशा पद्धतीनं डिझाईन बनवून देऊ शकाल। खूप सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवलेली आहे। आता लेस लावून झाल्यानंतर जे धागेदोरे आहेत ते मी कटिंग करून घेतले। आता इथं पहा मी नॉट 1.5 मीटर घेतलेली आहे, तुम्ही 2 मीटर तुमच्या ब्लाऊजच्या किंवा कस्टमरच्या उंचीनुसार तुम्ही हे नॉट वापरू शकता। आता मी इथं 1.5 मीटर घेतली आणि पहिल्या नॉटमध्ये घालून घेतलेली आहे पहा, त्याच पद्धतीनं दुसऱ्या साईडला सुद्धा सेम घालून घ्यायचं अशा पद्धतीनं आणि खालच्या साईडला इक्वल करून घ्यायचं आणि आता ही क्रॉसमध्ये घालून घ्यायची पहा, दोन्ही आहेत ते। आता शेवटला एक गाठ घालून घेतली आणि नॉटच्या शेवटला आपण नेहमी ब्लाऊजला त्रिकोणी लटकन तयार करतो त्याच पद्धतीनं त्रिकोणी लटकन तयार करून घ्यायचे आहे। इथे 4 बाय 4चा मी चौकोन घेतला आणि अशा पद्धतीनं त्रिकोणी लटकन मी स्टिच करून घेत आहे।
परत मी 6 इंचाचा परत एक नॉटचा तुकडा घेतला आणि या लटकनच्या थोड्याशा वरती अंतरावरती येईल दुसरी की 2 लटकन आहेत ते या पद्धतीनं मी गाठ घालून घेतली पहा अशा पद्धतीनं. आणि त्याच्या साईडला सुद्धा मी त्रिकोण लटकन तयार करून घेतलीत. आता ते त्रिकोण तयार करताना 3 बाय 3चे मी कपडा घेतला होता आणि अशा पद्धतीने हे लटकन सुंदर तयार होतं. याचा व्हिडिओ मी तुम्हाला सेपरेट आणि डिटेलमध्ये देईन. खूप सुंदर ही लटकन तयार होते. आता आपली ही छानशी डिझाईन आहे ती तयार झालेली आहे. पण पाठीतली जी पट्टी आहे किंवा टक्स आहेत ते अजून बाकी आहेत ते तयार करून घेऊया. आता ही अस्तरची पट्टी मी 1.5 इंचाची घेतलेली आहे. आता डबल फोल्ड केली आणि अर्धा इंच मार्जिन पकडून सुलट साईडला ही पट्टी जोडून घेतली. आता उलट साईडला आतल्या साईडला पलटवायची आहे आणि स्टिच करून घ्यायची. टक्स घ्यायचे आहेत आपल्याला आणि आता हा ब्लाऊज आपला रेडी झालेला आहे. खूप छान सुंदर डिझाईन तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर नक्की करा. आतापर्यंत व्हिडिओ पाहिला त्याच्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद आणि परत एका नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये भेटू.